मित्रांनो, जय शिवराय. आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, अशी व्यक्ती आहे ज्यांच्या शंभूने मागच्या कासेगावच्या मैदानात फ्लॅट जिंकला. त्याच्यानंतर सलग 2 वर्ष तो मानाचा नंदी राहिला आणि पुन्हा आता त्यांची चर्चा सध्या होतीये ती म्हणजे चिमण्याची विक्रमी खरेदी. आणि असा तो विक्रम त्यांनी केला की आजपर्यंत महाराष्ट्रात असा विक्रम कोणी केला नाही. अशा मोठ्या खरेदी त्यांनी केली. चिमण्याचे मालक तसे आजी माझी दोघं पण आपल्या सोबत आहे. पण आज विशेष मुलाखत त्याच्यासाठी की अमित शेठ नेमकं काय आहे, अमित शेठचं नेमकं त्यांनी बैलगाडा क्षेत्रात कशी सुरुवात केली आणि काय करतात ते नेमकं हे सुद्धा सगळ्यांना माहिती पाहिजे. त्यासाठीच आपण ही मुलाखत विशेष घेतोय. शेठ नमस्कार. प्रथम नमस्कार. बोला की. मला पहिले हे सांगा प्रेक्षकांना की बा बैलगाडा क्षेत्र, या बैलगाडा क्षेत्राकडे येण्याचं कारण आणि कोणता काळ होता तो? बैलगाडी क्षेत्राकडे येण्याचं कारण असं की आमचं फलटण रोडला मंगल कार्यालय होतं राजुरी गावामध्ये. तर पुण्यातनं तिकडे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ना जागा वगैरे घेतली, मंगल कार्यालय बांधलं. पंढरपूरला घरचे आई वडील आमची आजी वगैरे जात येत होती. तर आजीची इच्छा होती की त्या रोडवरती, पांडुरंगाच्या रोडवरती आपलं एखादं कार्यालय असावं किंवा काहीतरी असावं, म्हणजे अन्नदान स्वरूपाने काही ना काही झालं पाहिजे ना आपलं. त्या हिशोबाने आम्ही तिथं मंगल कार्यालय बांधलं आणि त्या साईडला या चकडीच्या शर्यती पाहिल्या आम्ही. कोणता काळ होता? तरी मला वाटतं ते एक 14-15चा काळ असेल, 2014-15. त्यावेळेस वडिलांनी ते पाहिल्यानंतर ना राजुरी गाव म्हणून त्या राजुरी गावात मंगल कार्यालय होतं. वडिलांनी ते पाहिल्यानंतर ना एक मोठं भव्य दिव्य असं मैदान भरवलं चकडी शर्यतीचं. मैदान भरवल्यानंतर ना अधिक पैलवान कळंबी करीत आपले पहिले ते मावसभाऊ होते अमोल शेठ आंबेकर वडकीतले, ते मावसभाऊ त्यांच्याकडे बैल होती पहिली बाहुल्या बाजा म्हणून टॉपर बैल होती त्यांची. तर त्यावेळेस ते मैदानात घेऊन आले होते आपल्या पळवायला. तर त्यावेळेस ती ओळख पडता 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 त्याच्यानंतर ना आम्ही बावड्या म्हणून एक बैल घेतला 1 वर्षानंतर स्वतः. ते माझ्या मोठ्या भावाने दिनेश बाप्पू साहेब बाडळ यांनी खरेदी केली आणि तो बैल एवढा पळायला लागला त्यावेळेस एकदम म्हणजे फॉर्मला. ते आमची 3,51,000 रुपयाची त्यावेळेची खरेदी होती. म्हणजे मग आतापर्यंत सगळ्या कमी पैशात खरेदी केलेला नंदी म्हणायचं. कमी पैशात खरेदी केलेला नंदी तो बावऱ्या. त्याच्यानंतर ना त्याने भरपूर नाव केलं त्या नंदीने. आणि त्याच्यानंतर ना काही काळानुसार मग ती बंदी आली. बंदी आल्यानंतर ना आपले पंढरीशेठ फडकेत त्यांना तो आम्ही बैल विकला. त्यावेळेस त्यांनी तो घेतला. बंदी आली त्याच्यानंतर ना बंदच झालं. आणि मग त्याच्यानंतर ना परत चालू झाल्यावरती हा शंभू घेतला आपण. शंभू आमचा माळशिरस मधून अण्णा रणवे शिरस यांच्याकडून खारा म्हणून बैल घेतला होता 4 लाख रुपयाची खरेदी. आणि त्याच्या पुढे मग शंभूच्या नंतर मग तो नादच वाढत गेला सगळा. अशा प्रकारे सगळं पुढे पुढे चालत गेलं. तुमचं वय किती आता? माझं आता 39 वय. म्हणजे जवळपास 2015 म्हटल्याच्या नंतर 30 वर्षाच्या असताना तुम्हाला हा छंद लागला? हो. म्हणजे भाऊ पूर्णपणे या नादात म्हणजे चला यायचं जायचं फक्त एवढा नाद होता. पण ओरिजिनल म्हणजे अलीकडच्या 7-8 वर्षात फुल या क्षेत्रात आलो आपण. म्हणजे एकदम ताकदीने उतरलो. या क्षेत्रामुळे उद्योगावर परिणाम काही नाही. पहिलं काम नंतर नाद. काम असेल फिरकणार बी नाही आपण. चिमण्यापेक्षा कुठलाही मोठा बैल जरी घेतला, काम सोडून हा नादच करू शकत नाही आपण. ज्या दिवशी मैदानाला जायचंय त्याच्या आधी 4 दिवस आपली कामं उरकून सगळं व्यवस्थित नियोजन लावूनच आपण मैदानात पाऊल ठेवतो. त्याशिवाय कारण मग विश्वासाचे लोक कसे करतायत बाजूला, आलं नाही आलं काय फरक पडत नाही. एक आपला छंद येतो जोपासायचा आहे आपल्याला. पण व्यवसाय सोडून कुठल्या गोष्टी करणं आपल्याला ते जमणार नाही, जमणार बी नाही. घरात भाऊ सोडून कोणा बाकीच्या लोकांचा विरोध नाही का तुम्हाला काही या क्षेत्रात? नाही, वडिलांचा नाही, आईचा नाहीये. आम्ही 3 भाऊ आहे, 3 मिसेस आहेत. पण असा कुठलाही विरोध नाही, काय नाही. सगळे बिझनेस लाईन वगैरे सगळं व्यवस्थित लाईन मध्ये चालू आहे. सगळ्या गोष्टी जागेवरती आहेत. त्याच्यामुळे विरोध हा कोणता प्रकार नाही. वाईट नाहीच आहे ना.
जर वाईट नादाला माणूस गेला तर म्हणतो की बाबा हे वाईट नादाला पैसे घालवतोय हे ते करतोय. हा वाईट नाद नाहीच आहे. आणि नाद करून बी तेवढं महाराष्ट्रात जे आपल्याला क्षेत्र आवडलं नाव करण्यासाठी तेच आपण निवडलं आणि तेच करतोय. हे क्षेत्रात उतरल्याच्या नंतर शंभूनी कोणता काळा आहे तो गाजवला? याच्यात उतरल्यानंतर ना मला वाटतं पहिलं मैदान झालं. हो, शंभू पहिला पळाला. सगळ्यात आधी आणल्या मी बकासूरच्या गळ्यात त्याला हांडेवाडीच्या मैदानात पळवला. कसा लागला होता बरं पायरा तो? कसं म्हणजे काय झालं होतं, माझी भाची दिलेली आहे सुजगावामध्ये चांदऱ्यांना, तर तिथंच राहिलाय मोहिल शेख परत मामा वगैरे सगळे. आणि तिथं आमच्या दाजींचे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत. त्यांनी शंभूला आहे ना, जे मैदान झालं होतं मला वाटतं पेडगावचं आदत हिंद केसरी, तिथं शंभू राहिला होता त्या मैदानात आणि त्यांनी त्याला पाहिलं होतं. तो कुठलाही 1 रुपया न देता पायरा झाला होता माझा आणि हांडेवाडीत त्या गाडीने 1 नंबर बी केला होता. अशा प्रकारे तो दाजींना मध्यस्थी टाकून पायरा केला होता आपण. शंभूचं एखादं मैदान सांगा ना की ते तुम्हाला ते आकर्षण वाटलं तिथं. शंभूचं सगळ्यात मोठं मैदान झालं जे आहे चंद्रहार दादा पाटलांनी भरवलेलं भाळवणीचं. तिथं शंभू आदत वयात होता, म्हणजे अपेक्षा बी घेऊन गेलो नव्हतो आपण की तिथं गुलाल पडेन आपल्यावरती. तिथे शंभूनी कडनी गट पास केला होता, कडनी सेमी पास केला होता आणि तिथे 1 नंबरनं बकासूरनी केला होता आणि 2 नंबर रोमन आणि शंभूनी केला होता. ते सगळ्यात माझ्या आयुष्यातलं मोठं आणि आठवणीतलं मैदान राहील. तुम्ही या क्षेत्रात उतरायच्या अगोदर तुम्हाला उद्योग व्यवसाय करणारे लोक चांगल्या प्रकारे ओळखतात. मात्र आज सोशल मीडियावर वेगळी फॅन फॉलोइंग आहे आणि शंभू आणि चिमण्यामुळे तर अजून ती फॅन फॉलोइंग वाढली, त्यांच्यावर प्रेम करणारे प्रेक्षक जास्त वाढले. बरोबर. तर याच्यावर काय वाटतं तुम्हाला? कारण की हे प्रेम तुम्हाला मिळालं असतं उद्योग क्षेत्रात इतका पैसा कमवून सुद्धा. उद्योग क्षेत्रात फक्त काय करणार आहे आपण, पैसा कमावणार आहे. पैशाने विकत मिळणार आहे या गोष्टी नाही. ते जी इज्जत मिळते, जे 4 लोक आपल्या बरोबर राहून फोटो काढतात, हेच नाव कमावण्याकरता आपण या क्षेत्रात उतरलेलो आहे. आज एवढा मोठा चिमण्यासारखा बैल घेण्याचं कारण बी तेच आहे. मला काय तेवढ्या पैशाची मी एखादी फॉर्च्युनर गाडी घेऊन फिरलो असतो, पण ती मजा नाही त्या फॉर्च्युनर मध्ये जी या क्षेत्रात या बैलामध्ये. हो. चिमण्याच्या खरेदीचं कारण काय? चिमण्याच्या खरेदीचं कारण असं की चिमण्या संघ शंभू हा बैल 3 मैदान पळाला होता आणि जिथं शंभू मध्ये तो पळाला तिथं तो कॅपेबल वाटला आणि जिथं बाळवणीचं 2रं वर्ष आणि घरची गाडी हिंद केसरी झाली माझी, तिथंच मी फिक्स केलं होतं की हा बैल घ्यायचा तर घ्यायचा. ती वस्तू आवडली होती मला आणि मेन म्हणजे नवाब भाई, शाकीर भाई हे 3-4 वर्षापासूनचे संबंध हे सगळे एकत्र आणायचे होते मला. तीच एक म्हणजे विषय होता आणि बैलच आवडला होता मला, त्यामुळे ती खरेदी केली मी. किती दिवस झाले चिमण्याला खरेदी करून? चिमण्याला खरेदी करून आता 1 महिनाभर होत आला असेल नाही का शाकीर भाई? 1 महिनाभर झाला आता. तुमच्या दारात घेऊन गेले? हो, घरी मिरवणुकीला वगैरे नेला होता त्याला. ते विकत घ्यायच्या अगोदर होता? विकत घ्यायच्या अगोदर. अजून घरी नेला नाही, यांना टाइम मिळत नाहीये दोघांना. यांना फक्त मैदान सोडून विषय नाहीये. आणि एकच सांगतो तुम्हाला की ते पण घर माझं आहे, शाकीर भाई नवाबाई यांचं, आणि हे पण घर माझं आहे. योग आल्यानंतर न जाणार, त्याची पूजा वगैरे करून घेणार, पण जेवढं द्यायचं तो भरपूर देतोय. पण माझ्याकडून तेवढं राहून गेलेलं आहे, घरी अजून नेलेलं नाही मी त्याला. किती गुलाल झाले बरं तुमच्याकडे आल्यापासून? गुलाल मला वाटतं 5 एक झाले असतील ना. 5 गुलाल झाले कंटिन्यू, म्हणजे आल्यापासून गुलाला. ते असं कोरेगावचं एक फक्त गाडी फॉल झाल्यामुळे तेवढाच एक गुलाल नाही तर कंटिन्यू गुलाला 1 ते 3 नंबर मध्ये बैल कंटिन्यू आहे आता. चिमण्या खरेदी करायच्या अगोदर शंभूने किती मैदान गाजवले? चिमण्या खरेदी करायच्या अगोदर खरं तर सांगतो शंभूला आधी पायऱ्यांची अडवणूक खूप होत होती. त्याच्यानंतर चिमण्याची 2 नियोजन झाली. पायऱ्याच्या अडवणुकीचं कारण? पायऱ्याच्या अडवणुकीचं कारण आता मैदान क्षेत्र माहिती आहे तुम्हाला. एखादा बैल पळत असेल त्याला थांबवायचा कसं रोकायचं, या गोष्टी काय आता क्षेत्रात सांगण्याची गरज नाही. ही गोष्ट प्रत्येक जण मैदान क्षेत्रातला प्रत्येक मालक सांगेल. त्याच्यामुळे बोलण्यापेक्षा त्याच्यावरती एक चांगला पर्याय म्हणून मी चिमण्या निवडला. तो बैल घेतला त्याच्यानंतर शंभू पुढे थांबलेलाच नाहीये. कालचा त्याचा 8वा गुलाल झालेला आहे. काल बी 2 नंबरचा मानकर येतो. म्हणजे चिमण्या आला आणि मला नाही वाटत पुढं गुलाल न भेटता आपण घरी आलोय. म्हणजे ते एक लागलेली, तो पण लक्ष्मी लागला
आणि हा पण लक्ष्मी आल्यागत झाली माझ्या दारात. पण आजपर्यंत गुलाला कंटिन्यू आहे दोघांचा बी. अजून नवीन खरेदीची काही अपेक्षा काही आता काय याच्या पलीकडे नाही याच्या पलीकडे काय खरेदी करणार. इच्छा राहिलेली नाही, नाद पूर्ण होणार आपला याच्यावर. बरं, सध्या दावणीला किती दोघच आहे? नाही दावणीला आपली जवळजवळ 4 बैल आहेत. शंभू आहे, चिमणे आहे, परत संभाजीनगरचा वादळ आहे, सुनील राठोड यांचा घेतलेला आपण, आणि एक बावऱ्या म्हणून असाच एक जुनी आठवण म्हणून घेऊन ठेवलेला होता बैल. त्याचं वय झालंय जरा. आपलं मीडियम मैदानात आपला तो पळत असतो. अशी 4 बैल आहेत आपल्याकडे आता. म्हणजे नवीन खरेदीचं सध्या तरी काही डोक्यात नाही आता केली. चिमण्या हा डोक्यात होता, त्याच्यामुळे आता परत काही नवीन खरेदीचं नाही. शेठ, राजाची चर्चा जास्त होती, राजा इतक्या किमतीला मागितला तितक्या. तर तुमच्या डोक्यात नाही येते का राजाला खरेदी करावं? नाही, चर्चा म्हणजे काय झाली, राजा होता डोक्यात, पण माझा विषय काय होता, शंभूची गाडी कोणासंग पळाली म्हणून डोक्यात माझ्या चिमण्या बसला. मी फक्त एकच ध्येय धरून होतो की घरची गाडी पळवायची, मला पायऱ्याला कोणाच्या पाया पडणी करायची नाही, म्हणून त्या हिशोबाने मी चिमण्या खरेदी केला. बरोबर. असं म्हणजे दोघात तुलना करण्यासारखं काहीच नाही, दोन्ही एका लेवलची बैल आहेत. चिमण्याला काढा, राजाला ठेवा, राजाला काढा, चिमण्याला ठेवा, याच लेवलची दोन्ही बैल आहेत. मी फक्त ती गाडी पळाली त्याच्यावरती म्हणून तो निर्णय चिमण्यावरती घेतला मी. हा विषय झाला. शाकीर भाई ड्रायव्हर एक वेगळं नाव सध्या गाजतंय, निळ्या जॅकीचे ड्रायव्हर. कमी गाड्या पळवता पण प्रत्येक गाडी गुलालात राहते. तर काय सांगाल शाकीर भाई, शेठ विषयी सांगा. तुमच्या विषयी सगळं महाराष्ट्र जाणताय. शेठ कारण एवढे मोठे माणसं आहे, पण अजिबात त्याला घमंड नाही. आपल्या सोबत कुठं पण बसते, अशी मजाक करते आणि साधा सिंपल राहते आपल्या सोबत पण. शेठ मुळे वेगळी ओळख झाली तुमची अजून? हा, लय वेगळी ओळख झाली. धमक्या देणाऱ्या लोकांवर वचक झालं सगळ्याला तर थोडाफार जैरी इलाज झाला बा तो. इलाजच झाला देव. हा, तर म्हणजे शेठ विषयी सांगा ना थोडस. काही गुण तुम्हाला, एखादा व्यक्ती कसा असतो त्याच्यावर प्रेम करताना आपण कसं बा नेमकं त्याच्यात काय फरक केली, तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? मेन मुद्दा शेठचे आपले पहिलेच बरेच दिवसाचे संबंध होते. आपले शार्दूल बाजी पळत होते पहिले, अगोदर फोनवरतीच कॉन्टॅक्ट होते. कारण जे फोनवर बोलत होते ते सगळं खरंच होतं. आपल्याला खोटं अजिबात त्याचं काहीच निघलं, त्यामुळं आपल्याला शेठवर लय विश्वास होता पहिल्यापासूनच. आपल्या संग चांगलंच बोलते बा, आणि शेठ पहिल्यापासूनच चांगले माणसं आहे. आपल्याला आजपर्यंत कुठं काही त्याचं खोटं नाटक दिसलंच नाही. जे बोलले ते योग्यच राहतं त्याचं. तुमच्या घरात तुम्हाला माहिती होते, पण चिमण्या आता नवाब भाई आहे, नवाब भाईला होती का जाणीव शेठ बद्दल? होती. आता मी माझ्या संग शेठची चर्चा होत होती ना, त्याच्यामुळे मग मी भावाला त्याला मोठ्याला सगळ्याला बोलत होतो, शेठले चांगले माणसं आहे असं तसं. आमचा जलवा असं त्याचा पण व्यवहार झाला एक दिवस, पण जलवा आदात होता. त्या टाइम आदातला व्यवहार केला, शेठ निघले कोण गाडी घेऊन, आणि त्याच रोजी रात्री जलवान दात लावला. म्हणलं शेठ असं असं झाला. मग शेठ नाही व्हिडिओ कॉलवरती बघितला, आणि आपला शंभू पण 1 नंबरला ओपनला. मग त्या हिशोबाने म्हणे आपल्याला आदात वस्तू घ्यायची. म्हणलं चालन शेठ, वासरान दात लावला. ते वर थांबून घेतला होता आपण. निलेश कायला जलवा दिला. नक्कीच अमित शेठ म्हणजे एक वेगळं नाव आहे, वेगळी व्यक्ती आहे, आणि सध्या चिमण्या आणि शंभूमुळे चर्चेत आहे. कारण की नंदीच असा आहे. जलवाचे वार बी झालता, त्याने आम्हाला पाहिलं नव्हतं, मी त्याला पाहिलं नव्हतं. समोर समोर आमची काही ओळख नव्हती. फोनवरतीच त्यानं विश्वासावर पैसे पण सुद्धा टाकून दिले ते जलवाची. हा, हे वर्त झाला सगळं फोनवर. फक्त तोंड ओळख अशी होती, फोनवरच बोलत होतो. असे फेस टू फेस आम्ही आलो बी नव्हतो. फोनवरच व्यवहार झाला, आणि फक्त एकच सांगितलं होतं, व्यवहार झाला, मी तिथे यायच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा असतील, आणि ते केले बी होते. त्यांना अकाउंटला पैसे पण टाकले होते त्यानं. मग व्यवहार बी जायच्या आधी पुरं केलं झालं आमचा. यांना शेट असंच झालं. स्पष्टपणे सगळ्या गोष्टी पहिल्यापासून यांच्या संग व्यवहार केले ना. असं म्हणजे एकटे मात्र असं कुठं खोट्यापणा नाही केला आपण. जे होणार आहे तेच बोललो, आणि ज्याप्रमाणे त्यावेळेस म्हणलं आदत वस्तू लागते,
आदत असेल तरच मी घेणार, तरच व्यवहार होणार. त्यांनी बी आपल्याला सांगितलं, दात लावलाय. आमचा त्याच वेळेस लगेच व्यवहार मोडला आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला पैसे बी रिटर्न त्यांनी पाठवले सगळे. म्हणजे तेव्हापासून जे विश्वास बसला एका मेरीवरती, म्हणजे पैसा ही गोष्ट झिरो झाली आमच्यासाठी. संबंधच वाढत गेले पूर्ण. ते व्यवहार मोडून संबंध जास्त वाढले आमचे. कोणाचे व्यवहार मोडून संबंध तुटते, आमचे व्यवहार मोडून जास्त संबंध झाले. पैसा साहजिक आहे, पैशामुळे संबंध खराब होता, पण त्या पैशामुळे तुमचे संबंध जुळले. आणि आज एक जाती जातीत वाद बघतो आपण, पण कुठेतरी हिंदू मुसलमान एकत्र येऊन हे क्षेत्र गाजवतोय हे नक्की. आणि नक्कीच शंभू चिमण्याचं फ्युचर हे चांगलं राहावं. अमित शेठला कायम गुलालात या चिमण्या आणि शंभूने ठेवावं याच अपेक्षा. धन्यवाद.